हजारो विडी यंत्रमाग कामगारांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई ब्रदर्स या विडी कारखान्याला पावसामुळे सुमारे 4 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे। सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। घराघरात पाणी शिरल्याने मौल्यवान वस्तू, कागदपत्रे, अन्नधान्य, औषधे व नगदी यांचे मोठे नुकसान झाले। वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले। आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांसह कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे। याच आपत्तीमध्ये शहरातील हजारो विडी व यंत्रमाग कामगारांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई ब्रदर्स विडी कारखान्याला सुमारे 4 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले। पावसाचे जवळपास 5 फूट पाणी कारखान्यात घुसल्याने तेंदूपत्ता, तंबाखू, दोरा व तयार उत्पादने पूर्णपणे खराब झाली। त्यामुळे तब्बल 18,000 विडी कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे। सदर कारखान्याने आपत्कालीन विमा उतरवला असून त्याचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी मागणी कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। यावेळी सीटूचे पदाधिकारी किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख, अरुण सामल, मोहन कोकुल आदी उपस्थित होते। दरम्यान कॉम्रेड आडम मास्तर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशीही संपर्क साधून जलसंकट निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले।